जय शिवराय, अस्सलाम वालेकुम। 27 फेब्रुवारीला होणाऱ्या ऐतिहासिक सभेसाठी आम्ही आमच्या मुस्लिम बांधवांकडून सर्व जनतेला आवाहन करतो, सर्व घटकातील समाजांना आणि सर्व जातीच्या लोकांना आमचं एक निवेदन आहे की येणाऱ्या 27 तारखेला जास्तीत जास्त संख्येने इथं उपस्थिती दाखवून बाळासाहेब आंबेडकरांची एक ताकद आपल्याला इथं दाखवायची आहे। कारण की सध्या बाळासाहेब आंबेडकरांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे धोरण हाती घेतलेले आहे। त्यांचं धोरण असं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनी जे स्वराज्य निर्माण केलं होतं, ज्या 18 वगैरे जाती घेऊन स्वराज्य निर्माण केलं होतं, त्याचंच धोरण सध्या बाळासाहेब आंबेडकरांनी हाती घेतलेलं आहे आणि ते आपल्याला बळकट करायचं आहे। कारण की आज आपण आपल्या भारतामध्ये बघत आहोत की एक वैयक्तिक मुस्लिम समाजाला टार्गेट करून त्यांच्या हक्कांना दाबून त्यांना बोलण्याचे हक्क त्यांनी दाबून घेतलेले आहे। आणि हे सगळं थांबवण्यासाठी आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेब हे आमच्या मुस्लिम बांधवांना खूप बळकट ताकद देत आहेत आणि पूर्ण मुस्लिम समाज आज त्यांच्या सोबत उभं राहील हे मी त्यांना आमच्याकडनं त्यांना एक निवेदन देत आहोत। आणि येणाऱ्या काळामध्ये मी वंचित बहुजन आघाडीची ताकद दाखवून देऊ। या वंचित बहुजन आघाडीमध्ये 18 वगैरे जाती जे छत्रपती शिवाजी महाराजांनी जे स्वप्न पाहिलं होतं आणि त्यांनी ते स्वराज्य निर्माण केलं होतं आणि ते परत स्वराज्य निर्माण करण्याचं धोरण आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी जे हाती घेतलेलं आहे ते आपण पूर्णपणे सार्थ करून दाखवू। आणि परत एकदा मी सर्वांना निवेदन आणि आवाहन करतो की 27 तारखेला होणाऱ्या सभेसाठी सर्व घटकातील समाजातील लोकांना जास्तीत जास्त उपलब्धी दाखवून श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांचे हात बळकट करण्यासाठी उपस्थिती दाखवूया। जय भीम, जय शिवराय, अस्सलाम वालेकुम।